नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सूरज चव्हाण याच्या गावी म्हणजे मोडवे गावामध्ये. तर आज आपण त्याच्या फॅमिलीकडे आलेलो आहोत आणि ते सूरजची आत्या झाली, दाजी झाली किंवा सूरजचे बाचा झाला, ते सर्वजण आज जो मुंबईमध्ये शो चाललाय तिथे ग्रँड फिनाले सुरू आहे, तर तिथे गेलेले आहेत ट्रॉफी आणण्यासाठी. तर फिनाले चालू आहे आणि सर्वजण TV पाहत आहेत. तर सर्वांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि सूरजने आज ट्रॉफी आणणार, तेव्हा फक्त स्वतःसाठी नव्हे तर महाराष्ट्राची ट्रॉफी असेल ती, असंच म्हणता येईल. त्यांच्या घरातल्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. मित्रांनो, सूरज चव्हाण याची बाची आहे आपल्या समोर. दीदी नमस्कार. काय वाटतंय, आज फायनल चालू आहे, काय आनंद काय आज आणि काय उत्सुकता काय लागली? उत्सुकता खूप लागली की मामा कधी ट्रॉफी घेऊन येतोय, म्हणजे एकदा कधी बघतोय की मामाला ट्रॉफी भेटली, ह्याची खूप उत्सुकता आम्हाला लागलेली. आणि सूरज ज्यावेळेस तिथे गेलेला, म्हणजे त्या एवढं म्हणजे तो सुरुवातीच्या काळात वैतागलेला तिथं की बाबा काय करू मी, त्यावेळेस बिग बॉसने कन्फेशन रूम मध्ये बोलून त्याला सांगितलं का तू तुझ्या पद्धतीने गेम दाखव. आता कसा बदल वाटतोय? त्यामध्ये लय बदल झालाय, मामाच्या बोलण्यात, मामाच्या वागण्यात, मामाच्या राहणीमानात पण खूप बदल झालेला आहे. असं वाटत नाही की तो मामा एवढा बदल म्हणजे झाला असता, बिग बॉस मुळे झाला बदल. काय पहिलं भेट उत्सुकता आहेत, काय आतुरता, काय लय आतुरता लागली. असं झालंय कधी मामाला एकदा ट्रॉफी घेऊन आलेलं बघते असं वाटतंय. बरं, आणि आज भाऊचा धक्का चालू आहे, रितेश दादा आलेत, काय सांगशील? म्हणजे खूप दिवसात रितेश दादांना बघितलं, खूप भारी वाटतंय की ते आज आले म्हणून, फिरायला आले म्हणून. सूरज चव्हाण यांच्या बहीण आहेत आपल्या समोर. कच्च्या आता पक्का झाला म्हणावं लागेल बिग बॉस मध्ये गेल्यानंतर, आणि संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय. आज फायनल चालू आहे, आता ग्रँड फिनाले. काय उत्सुकता आहे आणि आज काय वाटते, काय होणार? उत्सुकता तर आहे. त्यासाठी 2 लाईनी मला बोलायचं, म्हणजे बदल ही आहे काळाची गरज. बिग बॉस जिंकणार फक्त आमचा हॅशटॅग गोलीगत सूरज. अरे वा. आणि सगळ्यात महत्वाचं माहितीये का, ट्रॉफी तर ते जिंकणार आहेत, काही विषयच नाही. आणि समजा नाही जिंकला तरी त्यांनी लाखो मनं जिंकल्यात ही तर आहेच, परंतु एक बिग बॉसमध्ये गेल्यापासून एवढं फेम असताना किंवा काय म्हणतात पब्लिसिटी असताना त्याला कोणत्याही प्रकारचा अहंकार जाणवला नाही त्याच्यात. म्हणजे राहणीमानात त्याचा बदल झाला असेल, परंतु एक माणूस म्हणून त्याचा चांगुलपणा किंवा त्याचा रांगडापणा तो विसरला नाही, आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतोय. आणि बिग बॉस यांनाच सूरजने वडील मानले असे बिग बॉस म्हणाले. आणि बिग बॉस म्हणाले तुम्ही फक्त सुपुत्र महाराष्ट्राचे आहात, सर्व महाराष्ट्राची. त्याबद्दल काय? तेव्हा ना अक्षरशः अंगावर काटा आला. आणि खरंच महाराष्ट्राने त्याला आपलं मूल म्हणून केलंय. जरी त्याला आई वडीलचं म्हणजे छत्र हरवलं असलं तरी महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलं, आणि खरंच तो असं सगळ्यांना जवळचा वाटतो. असं वाटत नाही की तो कंटेस्टंट म्हणून ॲज अ मुलगा किंवा असं आपल्यातला कुठला तरी आपल्यातलाच मातीतलाच माणूस कोणतरी गेलाय असं वाटतं. तोच खरं रांगडेपणा माणसांना आवडतो, कारण दिखावट नाही. जर त्यांनी दिखावा केला असता तर एवढ्या 60-70 दिवसाच्या प्रवासामध्ये कळलं असतं लोकांना, पण त्याचं ओरिजिनलच तसं आहे. तो पहिल्यांदा भरपूर नावं ठेवली गेली, काय टास्क जमत नाही, त्याला काय होत नाही, तरी पण त्याने सिद्ध करून दाखवले की त्याच्यात काय दमक आहे आणि आई मरी मातेचा आशीर्वाद आहेच. आणि त्या दिवशी नाही का त्याची ती एंट्री होती, पब्लिक सगळं जमलं होतं, त्या दिवशी खरंच इमोशनल झाल्यासारखं वाटलं. कारण तो नाही का म्हणला की मी निवत खाऊन जगलेला माणूस, बरोबर. मग त्याचे ते मनापासून वाटलं आणि खरंच म्हणजे असं इमोशनल झाल्यासारखं वाटलं. थोडं जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला पण TV पाहिजे. काय सांगाल, आज फायनल आहे, ग्रँड फिनाले सुरू आहे, काय उत्सुकता आहे मनामध्ये? कधी सूरज ट्रॉफी घेऊन त्याची उत्सुकता आहे. आणि वोटिंग मध्ये महाराष्ट्रानं संपूर्ण म्हणजे प्रेम केलंय. आणि आतापर्यंत जेवढे वेळेस नॉमिनेशन मध्ये भरपूर वेळा सूरज गेला, पण ज्या वेळेस गेला त्यावेळेस पहिला सेफ म्हणून बाहेर निघाला तो. काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे एवढं प्रेम महाराष्ट्राने दाखवलं, सगळ्यांनी प्रेमच केलं, गावातल्यांनी बी केलं, आणि म्हणजे सगळं महाराष्ट्राने पूर्णच केलं. सगळ्यांचे मी आभारी आहे बाळाला इथपर्यंत येण्याबद्दल. सगळ्यांचा धन्यवाद. शेवटचे 2 तास राहिले आता काय थोड्याच वेळात कळणार. बाळच म्हणजे सूरजच घेऊन येणार ट्रॉफी घरी. बाळ तुमचा घरी ट्रॉफी घेऊन येणार. मित्रांनो, सूरजची बच्ची आहे. दीदी नमस्कार. नमस्कार. काय सांगशील, आज मामाला
फायनल मध्ये बघतेस टीव्हीवर ग्रँड फिनाले, खूप कमी लोकांना या ग्रँड फिनालेच्या यामध्ये संधी मिळते, काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे आता कसे वाटते, कोण जिंकणार ट्रॉफी? मामा जिंकणार. हा, आणि तू सर्व तयारी करून ठेवले, सर्व झाडलोट वगैरे पाहिली मी, परत घर पण साफ करून ठेवले, सूरज जिथे राहतो तिथे गाडी वगैरे मध्ये आणून ठेवले, काय उत्साहाची तयारी जोरदार चालू आहे म्हणावं लागेल. हो 100%. चाल काय झापूक झुपूक घेऊन येणार काय ट्रॉफी? काय डायलॉग मार की जरा मामाचं. बुकिट टिंगल. बुकिट टिंगुळ